कॉलिंग सेहमत पार्ट 14. सेहमतच्या गर्भारपणाची बातमी ऐकल्यापासूनच इक्बालच्या मनात भावनांची गर्दी उसळली होती. बाप बनण्याच्या विचारानं तो चांगलाच उत्साहित झाला होता. त्याच्या कारकिर्दीत तो वरच्या पायऱ्या चढला होता. ते सगळं सेहमतमुळे घडून आलं होतं हे त्याला माहीत होतं. त्याच्या प्रार्थनांना उत्तर मिळाल्यासारखं त्याला वाटत होतं. तरीही मेहबूबच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्या त्या उत्साहावरची चकाकी नाहीशी झाली होती. त्याच्या मनावर दुःखाचा भला मोठा डोंगर कोसळला होता आणि प्रयत्न करूनही त्याला तो दूर करता येत नव्हता. भेटायला येणाऱ्या लोकांची सतत रीघ लागली असल्यामुळे तो सतत दुःखी चेहऱ्यानंच वावरत होता. सगळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या फुलांच्या गुच्छांनी आणि बास्केटनंही अंगण भरून गेलं होतं. वरिष्ठ अधिकारी, सनदी अधिकारी आणि ज्या लोकांना तो आधी कधीही भेटला नव्हता असे अनेक प्रकारचे लोक आदरांजली वाहण्यासाठी येत होते. जनरल सईद यांचा दर्जा आणि ISI मधील त्यांचं पद या गोष्टींचा विचार करून प्रत्येकालाच आपण तिथं आल्याचं त्यांच्या लक्षात येणं महत्त्वाचं वाटत होतं. सेहमत अस्वस्थ होती. तिच्या हातात एक मोठी मोहीम होती. प्रथम सचिव एकटे असणार नाहीत याची तिला जाणीव होती. त्यांच्याशी झालेल्या संपर्कावर देखरेख ठेवल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर विभाग त्यांचा पाठलाग करणार होता आणि त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला अटक करणार होता. तरीही तो धोका तिला पत्करावाच लागणार होता. तिनं पुन्हा एकदा काळा बुरखा घेतला आणि ती घरून निघण्यासाठी तयार झाली. तिच्या पतीकडे जाऊन तिनं अगदी शांतपणे हलक्या आवाजात त्याला विचारलं, इक्बाल, मला आता लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे. तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकतात का? इक्बालनं तिच्याकडे काळजीनं पाहिलं. तू ठीक आहेस ना? तातडीनं जाण्यासारखं काही आहे का? मी अगदी ठीक आहे. फक्त मला आणखी एकदा खात्री करून घ्यायची आहे. सध्या एवढ्या सगळ्या ताणतणावातून मी गेले म्हणून. पण मी अब्बा हुजूरांना एकटं सोडू शकत नाही. मला इथून बाहेर पडता येणार नाही. सुदैवानं मुनिरालाही मी तुझ्यासोबत यायला सांगू शकत नाही. तू प्लीज एकटेच जाऊन येशील का? नेमकं हेच उत्तर ऐकायला मिळावं अशी सेहमतची अपेक्षा होती. ती झटकन म्हणाली, मी समजू शकते इक्बाल, मी जाऊन येईन. प्लीज इथली काळजी घ्या. मला जास्त उशीर होणार नाही. ती हवेलीच्या बाहेर पडली आणि तिने आजूबाजूला पसरलेल्या शांततेचा वेध घेतला. हा फक्त थोड्या वेळाचाच प्रश्न आहे, तिने स्वतःलाच बजावलं आणि कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. भेटायला आलेल्या लोकांच्या समोरून वेगानं तिची कार बाहेर पडली. त्यावेळी तिला कोणीही ओळखलं नव्हतं. तिनं ड्रायव्हरला कुठे जायचंय हे न सांगताच तशीच गाडी बाहेर काढायला लावली होती. असलम खान हा जुना ड्रायव्हर होता. सईद कुटुंबियांकडे अनेक वर्ष काम केल्यामुळे आधी गाडी कंटेनमेंट झोनमधून बाहेर काढावी लागेल हे त्याला माहीत होतं. तिथून बाहेर पडण्याआधीच सेहमतनं आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडची आपली अपॉइंटमेंट निश्चित केली होती. तिची काळी गाडी कंटेनमेंट क्षेत्रातून बाहेर पडली आणि भाजीपाल्याच्या ठोक खरेदी विक्रीच्या बाजारपेठेवरून पुढे निघाली. आपल्या मेकअप किटमधील आरशाचा वापर करून सेहमतनं मागून आपल्या गाडीचा कोणी पाठलाग तर करत नाही ना हे बघितलं होतं. त्याविषयी खात्री झाल्यावर तिने ही कवायत थांबवली आणि असलमला त्या मोठ्या मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ गाडी थांबवायला सांगितली. ती कारमधून खाली उतरली आणि सरळ तिथं असलेल्या बुरखाधारी महिलांमध्ये मिसळून गेली. त्यामुळे तिचा कोणी पाठलाग करत असलं तरीही त्याला तिचा पाठलाग करता येणं कठीण झालं असतं. बाजाराच्या दुसऱ्या दरवाजाने ती बाहेर पडली आणि तिनं रिक्षा केली आणि ती नवीन ठिकाणाकडे निघाली. रिक्षाचा ड्रायव्हर हा हुशार आणि बेफिकीर व्यक्ती होता. आपल्या अवतीभोवतीच्या जगाची त्याला फिकीरच नव्हती. तो अतिशय वेगानं, कशीही वेड्यावाकड्या पद्धतीनं पण कौशल्यपूर्वक रिक्षा चालवत होता. अरुंद गल्लीबोळातूनही तो व्यवस्थितपणे रिक्षा पळवत होता. त्याच्या या पद्धतीमुळे त्याची रिक्षा पुढे गेली की अचानक बाजूला सरकावं लागलेलं अनेक पदकारी किंचाळत होते. एक शब्दही न बोलता त्यानं धान्य दुकानाजवळ रिक्षा आणली, तिच्याकडून पैसे घेतले आणि तो पुन्हा वळून मागं पाहण्याची किरकोळ कष्टही न घेता तसाच समोरच्या गर्दीत मिसळून गेला. सेहमत त्या भल्या मोठ्या दुकानात शिरली. तिनं आजूबाजूला पाहिलं. तिथं सर्व प्रकारचा सुका मेवा, धान्य आणि इतर बऱ्याच गोष्टींचा भरपूर भरणा होता. त्या सगळ्या वस्तू अनेक शेल्फमध्ये व्यवस्थित रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्या दुकान आकारानं बरंच मोठं होतं आणि ग्राहकांपेक्षाही दुकानात ग्राहकांचं स्वागत करणारे कर्मचारीच अधिक होते.
आत आलेल्या ग्राहकांकडे लक्ष देण्यापेक्षाही ते सगळेच जण मालाची पुनर्रचना करण्यात गुंतल्याचं बघून तिला आश्चर्य वाटलं. त्यामुळे तिनं 8 मिलीमीटर आकाराचे वाटाणे मागितल्यानंतरही कोणीही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. नाही मॅडम, आमच्याकडे या प्रकारचे वाटाणे नाहीत. तुम्ही त्या कोपऱ्यावरच्या दुकानात बघू शकता. या आकाराचे वाटाणे सहसा नसतात आणि त्यावर सहसा अधिमूल्य आकारलं जातं, एका कर्मचाऱ्यानं सांगितलं. आणि त्यावरच्या तिच्या प्रतिसादाकडे लक्षही न देता तो आपल्या हातातील काम करू लागला. अर्थातच आमच्याकडे ते आहेत. तुम्ही प्लीज माझ्या पाठोपाठ या बेगम साहेबा. तिथं अचानकच आलेल्या एका सभ्य गृहस्थाच्या हळूवार आवाजानं तो कर्मचारी आणि सेहमत अशी दोघंही दचकली. त्याच्या बोलण्यावरून तो दुकानाचा मालक होता हे स्पष्ट होतं. मध्यमवयीय, धडधाकट शरीरयष्टीच्या त्या माणसानं पठाणी सूट घातला होता. त्यानं नम्रपणानं त्या बुरखाधारी महिलेला खूण केली आणि तो तिला दुकानाच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेला. सेहमतनं तिला जसं सांगितलं गेलं होतं तसं केलं आणि त्या मालकानं 2 शेल्फमधल्या जागेतून गोट्यांच्या आकाराच्या वाटाण्याची पिशवी बाहेर काढेपर्यंत वाट बघितली. सेहमत त्याला आधी कधीही भेटली नव्हती, पण हिदायत खाननी आधी तिला त्याचं छायाचित्र दाखवलं होतं. त्यावरून तिने त्याला ओळखलं होतं. त्याचं नाव सरफराज होतं आणि तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं त्याप्रमाणे कोणत्याही जबाबदारीच्या कामासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणं शक्य होतं. तुमच्या दुकानात किती प्रमाणात हा माल उपलब्ध आहे ते तुम्ही सांगू शकतात का? मला 444 लोकांना जेवू घालायचा आहे. 444 हा सांकेतांक होता आणि सरफराज बरोबरच्या संपर्कासाठी हिदायतनं तो निश्चित केला होता. सेहमतला तो आपल्याला ओळखू शकेल अशी आशा होती आणि त्यामुळे त्या माणसानं उत्तर देण्याची ती वाट पाहत होती. तोपर्यंत तो कर्मचारी दुसऱ्या ग्राहकांकडे वळला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते, कारण त्याला आपल्या दुकानातील मालाची माहिती तर नव्हतीच, शिवाय तो त्याबद्दल अरुची दाखवताना सापडला होता. खूपदा मन वळवण्याचे प्रयत्न केल्यानंतर आणि अनेक प्रयत्नांनंतर त्याला हे काम मिळालं होतं आणि आता आपण ते गमावून बसू अशी भीती त्याला वाटत होती. सेहमत, तुला स्वतःला प्रत्यक्ष इकडे यावं लागेल. एवढी एखादी गंभीर गोष्ट घडली आहे का? सरफराजच्या वाक्यानं सेहमत सळावली आणि तिच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्याचे भाव दिसू लागले. होय सरफराज भाई, तिने उत्तर दिलं. हा कागद 411ला दिला गेला पाहिजे. मी रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याचा धोका पत्करू शकत नाही. माझा नक्कीच पाठलाग होत असावा, पण हे अत्यंत निकडीचं काम आहे हे तुम्ही समजू शकाल. सरफराजनं आधीही अशा प्रकारे अनेक संदेश पोहोचवल्याचं काम केलं होतं, पण हिदायतच्या मृत्यूनंतर अशा प्रकारे निरोप पोहोचवण्यासाठी पहिल्यांदाच त्याला बोलवण्यात आलं होतं. त्यानं तिच्या हातातील घडी केलेला कागद घेतला आणि नंतर एक कागदी पिशवी घेऊन त्यात वाटाणे ओतण्यास सुरुवात केली. तो तसं करत असतानाच त्याला सेहमतजवळ आणखी एक बुरखाधारी महिला आल्याचं दिसलं. धोका निर्माण झाल्याचा अंदाज आल्याबरोबर त्यानं झटकन आपला उजवा हात पॅन्टच्या बाजूच्या खिशात घातला. त्यानं खिशातून आणलेल्या छुप्या पिस्तुलावर त्याचा हात गेला होता. हाय सेहमत, 411नं मला पाठवलंय. मला ती माहिती मिळू शकेल का? मी घाईत आहे आणि या दुकानातून मला लगेच बाहेर पडायचं आहे. आपण बोलत असताना परिस्थिती अधिक धोकादायक बनत चालली आहे. आश्चर्यचकित झालेल्या सेहमतला त्या महिलेचा संदेश समजून घेण्यास आणि तिची खरी ओळख पटण्यास थोडा वेळ लागला. सरफराजच्या लक्षात मात्र झटकन त्या घडामोडी आल्या होत्या. त्यानं लगेच त्या कागदी पिशवीच्या तळाशी त्याच्या हातातील घडी घातलेला कागद ठेवून दिला आणि पुन्हा वाटाणे ओतून तो भरू लागला. त्या महिलेकडे ती देत सेहमत म्हणाली, प्लीज ही माहिती तातडीनं आणि काळजीपूर्वक पोहोचला. माझ्या देशबांधवांची सुरक्षितता आता तुमच्या हातात आहे. होय, खरं आहे, पण तू खूपच मोठा धोका पत्करला आहेस सेहमत. ते इथे सगळीकडे आहेत. सावध राहा, काळजी घे. यापुढे आमच्याशी आणखी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नकोस अशी मी तुला विनंती करावी असं मला सांगण्यात आलं आहे. शक्य असेल तर भारतात परत जा. जर तुला इथून निघून जाणं मान्य असेल तर आज मध्यरात्रीनंतर तुझ्या खोलीचे लाईट सुरूच ठेव. सेहमत काहीही उत्तर देण्याआधीच ती महिला दुकानाबाहेर पडली होती आणि तिची वाट पाहत थांबलेल्या रिक्षात बसण्याच्या तयारीत होती. सेहमतनं तिला जाताना बघितलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. तोपर्यंत सरफराजनं आणखी एक
कागदी पिशवी वाटाण्यांनी भरली होती. त्या महिलेच्या आवाजावरून ती प्रथम सचिवांची पत्नी अंजली असावी असं स्पष्ट झालं होतं. सेहमत तिला एका पार्टीत भेटली होती. सेहमत दुकानातून बाहेर पडली आणि दुसऱ्या रिक्षात बसली. त्यानंतर ती पुन्हा तिच्या कारपर्यंत पोहोचली. ती मार्केटमध्ये बाहेर पडत असताना सेहमतला भारतीय झेंडा असलेल्या वाहनांभोवती पोलिसांच्या गाड्यांचा गराडा पडल्याचं दिसलं. तिनं काळजीपूर्वक बघितलं. त्यावेळी तिला त्या घोळक्याच्या मध्यभागी भारतीय वकिलातीचे प्रथम सचिव गौरव घई असल्याचं दिसलं. भरपूर संख्येनं उपस्थित असलेल्या पाकिस्तानी गुप्तचरांना ते आपण ठोक विक्रीच्या भाजी मंडईत का आलो होतो त्याचं स्पष्टीकरण देत होते. त्यांच्याकडे असलेल्या भाजीपाल्याच्या आणि मालाच्या लांबलचक यादी बघून गुप्तचर बुचकळ्यात पडले होते. आपण बुरख्याआड सेहमतच्या चेहऱ्यावर स्मित फुललं होतं. लवकरच ती डॉक्टरांच्या घरी पोहोचली. तिनं तिच्याशी गप्पा मारल्या. तिचा पाठलाग करणाऱ्यांपासून तिची सुटका झाल्याची खात्री होईपर्यंत ती तिथेच थांबली. डॉक्टर हुमा सिद्दीकी ही मध्यमवर्गीय स्त्री होती. एक यशस्वी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रतिष्ठेच्या वर्तुळात तिला आदराचं स्थान प्राप्त झालं होतं. देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा पाठिंबा, त्याच्या कुटुंबियांचा तिच्या रुग्णांच्या यादीत समावेश होता. रुग्णांना ती आपल्या घरी भेटत नसली तरीही हुमाला माहीत होतं की दहशत असलेल्या ISIच्या सेकंड इन कमांडच्या सुनेकडे ती दुर्लक्ष करू शकत नव्हती. तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला हा खरोखरच तुमचा चांगुलपणा आहे डॉक्टर. मला दिवसभर बरंच अस्वस्थ वाटत होतं आणि मळमळतही होतं. पण तुमच्याशी फक्त बोलूनच माझ्या चिंता दूर झाल्याचं मला वाटतंय, ती म्हणाली आणि ती जाण्यासाठी निघाल्याचं स्पष्ट करत तिनं आपली पर्स खांद्यावर अडकवली. मला आता गेलंच पाहिजे. आज रात्री माझ्या पतींना ड्युटीवर जावंच लागणार आहे आणि जनरल साहेब उद्या सकाळी निघालेत. पुन्हा एकदा आभार डॉक्टर. तुम्ही वैद्यकीयरित्या घेतलेल्या काळजीबद्दल मला खरोखरच तुमचं कौतुक वाटतंय, ती स्मित करत म्हणाली. हुमाकडे सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं. सेहमतला तपासण्यानंतर तर काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं याची तिची खात्री पटली होती. पण तरीही घरात लागोपाठ झालेल्या 2 मृत्यूंमुळे तिच्या सेहमतच्या मनावर असलेल्या भावनिक तणावाबद्दल सहानुभूती वाटत होती. मी समजू शकते सेहमत, तुझ्या दुःखातून जात आहेस ते पचवणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. तुला कशाचीही गरज असेल तर मला खुशाल फोन कर, संकोच बाळगू नकोस. कारमध्ये बसल्यानंतर सेहमतनं डोकं मागे टेकलं. तिला खूप थकवा आला होता आणि तिचं डोकंही दुखत होतं. पण आता ती आपली पुढची चाल आखण्यात गढून गेली होती. आपल्या भवितव्याविषयी तिला खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळे तिला आत्मपरीक्षणासाठी थोडा वेळ हवा होता. एकदा आपल्या खोलीत पोहोचल्यावर तिनं बुडखा काढून फेकून दिला आणि स्वतःला पलंगावर झोकून दिलं. पण तिनं डोळे मिटण्याआधीच इंटरकॉम वाजला. सेहमत, तू प्लीज लगेच अभ्यासिकेत येशील का? जनरलच्या आवाजातून भीती आणि काळजी डोकावत होती. सेहमतला अंतःप्रेरणानंच लक्षात आलं होतं की काहीतरी त्रासदायक घडलं होतं. कसलं तरी संकट होतं. यापुढे आपण लक्ष केंद्रित करू शकणार नाही याची खात्री पटल्यामुळे ती तशीच घाईघाईनं अभ्यासिकेत गेली. तिथे जनरलच्या समोरच 2 अधिकारी उभे असल्याचं तिला दिसलं. त्याच्या समोरच्या टेबलावर वायर्स, नट, बोल्ट आणि धातूचे 2 लहान तुकडे पडले होते. ते तिच्या ऐकण्याच्या साधनाचेच होते हे सेहमतला माहीत होतं. सेलोफेनच्या कागदात गुंडाळलेल्या त्या तुकड्यांवर स्पष्टपणे रक्ताचे डागही दिसत होते. त्याच्या एका बाजूला असलेल्या अक्षरांवरून अगदी अचूकपणे हे तुकडे मोर्स कोड साधनाचे होते हे ओळखत होतं. भोळेपणाच्या आव्हानात सेहमत त्या अधिकाऱ्यांच्या तिथल्या उपस्थितीकडे जवळजवळ पूर्ण दुर्लक्षच केलं आणि आपल्या सासऱ्याकडे तिने काळजीपूर्वक, रागानं आणि भावनात्मक नजरेनं दटावल्यासारखं बघितलं. अब्बा हुजूर, तुम्ही यावेळी एवढ्या उशिरापर्यंत काम करता कामा नये. तुमचं उद्या पहाटेचं विमान आहे. विशेषतः आता आपण ज्या सगळ्यातून गेलो आहोत त्याचा विचार केला तर तुमच्या तब्येतीपेक्षा या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाहीत. त्यानंतर ती त्या अधिकाऱ्यांकडे वळली. तुम्ही त्यांना नंतर कधीतरी भेटू शकाल. त्यांनाही विश्रांतीची गरज आहे हे तुम्हालाही मान्य असेल असं मला वाटतं. सेहमतचे शब्द हळुवार होते पण ती अगदी थंडपणे बोलत होती. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी माफी मागितली. त्यांचे चेहरे पडले होते आणि शर्मिंदगी होत त्यांनी जनरलकडे पाहिलं. आता आपली हकालपट्टी होईल अशी धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्या तणावाच्या क्षणीही सईदने मनातल्या मनात स्मित केलं
आणि त्यांचं संभाषण संपेपर्यंत वाट बघितली. त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या तणावग्रस्त चेहऱ्याकडे आणि नंतर त्या धातूच्या तुकड्यांकडे बघितलं. मला वाटतं की उद्यापर्यंत थांबवणं शक्य होणार नाही. असं यात काहीच नाही. काहीही झालं तरी त्यांच्या खोलीत सापडलेल्या या वायर्सबद्दल आणि बोल्टबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आता अब्दुल जिवंत नाही. तो देशद्रोही होता यावर मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. खरं तर त्याच्या निष्ठेविषयी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या सगळ्यांचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. पुढच्या आठवड्यात कधीतरी माझ्या कार्यालयात येऊन मला भेटा आणि त्याआधी माझी अपॉइंटमेंट घ्या. जनरल सईद यांचे शब्द सेहमतच्या कानावर पडले. त्यावेळी तिला आपण मंजूळ संगीत ऐकत असल्यासारखं वाटलं. त्यामुळे त्या 2 अधिकाऱ्यांना झटपट माघार घ्यावी लागली होती. आपल्या हातात ते धातूचे तुकडे घेतलेले तिचे सासरे अस्वस्थ दिसत होते हे तिच्या लक्षात आलं होतं. देशद्रोहाच्या संभाव्य कृत्यात आपलं नाव गोवलं जाण्याची शक्यता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. कोणत्या ना कोणत्या गैरकृत्याविषयी चांगलेच खाटले पत्न्याखेरीज गुप्तचर खात्याचे लोक त्यांच्या घरापर्यंत पोहोचले नसते हेही त्यांना चांगलंच माहीत होतं. त्यांनी सेहमतकडे चिंताग्रस्त नजरेनं बघितलं. अब्दुल कोणत्या ना कोणत्या प्रकारे अशा हेरगिरीच्या कृत्यात गुंतलेला होता असं तुला वाटतं का? त्यांनी विचारलं. सईद हे बोलत असताना त्यांची नजर आकाशाकडे गेली होती. यामुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांचा ते विचार करत होते. त्यांच्या आवाजात भीतीची झलक असल्याचंही सेहमतच्या लक्षात आलं होतं. ते सर्वसामान्य जनरल नव्हते आणि ISI ही सहज चालवली जाणारी सर्वसामान्य संघटना नव्हती. ISIला न घाबरणारी व्यक्ती पाकिस्तानात शोधून सापडणार नाही. अगदी राजकारण्यांनासुद्धा भयावह ISIची दहशत वाटते. सईद यांच्याविषयी सर्वांच्याच मनात मोठा आदर होता. सेकंड इन कमांड असल्यामुळे त्यांना लोक घाबरून राहत होते आणि इथं तर ते स्वतःच हादरून गेले होते आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसण्याच्या काळजीनं धस्तावले होते. नाही अब्बा हुजूर, हे अशक्य आहे. अब्दुल नाही. अब्दुलऐवजी दुसरंच कोणीतरी असेल. अब्दुलला मी फारशी आवडत नव्हते हे खरं असलं तरी मी खात्रीपूर्वक हे सांगू शकते की अब्दुलच्या निष्ठेची आणि इमानदारीची मी खात्री देऊ शकते. शिवाय या वायर, नट आणि बोल्ट दुसऱ्या एखाद्या साधनांच्याही असू शकतील. या अधिकाऱ्यांना फक्त आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं असतं आणि त्या बदल्यात काहीतरी अनुकूल गोष्टी बक्षिशी पदरात पाडून घ्यायची असते. तुम्ही त्यांचे चेहरे बघायला हवे होते. चुकीची गोष्ट करताना आपण पकडले गेलो आहोत हे त्यांना माहीत होतं. उद्या सकाळपर्यंत त्यांच्या फाईलमध्ये ही घटना असणार नाही हे मी तुम्हाला पैजवर सांगते. मीही तशीच आशा करतो सेहमत. मलाही प्रामाणिकपणे असंच व्हावं असं वाटतं. कमीत कमी आपल्या कुटुंबाच्या इब्रतीसाठी तरी ते आवश्यक आहे, सईद म्हणाले आणि सेहमतच्या खांद्यावर हात ठेवत उठून उभे राहिले. आधीच मी संकटांनी ग्रासून गेलोय. आता तरी अल्लाह मला या अडचणीतून वाचवेल अशी आशा आहे. तू केलेल्या सगळ्या चांगल्या कामांबद्दल मी तुझा आभारी आहे. आमच्या कुटुंबात तू आकाशातून लाभलेल्या एखाद्या आशीर्वादासारखी आली आहेस. यासाठी माझा चांगला मित्र असलेल्या हिदायतचीही मी ऋणी आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. ते जात असताना सेहमत त्यांच्याकडे बघत राहिली आणि नंतर ती आपल्या खोलीच्या सुरक्षित वातावरणात गेली. आपल्या बाथरूममध्ये जाऊन तिनं बारकाईने खिडक्यांची तावदानं बघितली. सेहमतला अडचणीत आणणाऱ्या काही चहाडखोर खुणा तिथं होत्या. तिने एक तावदान उघडलं आणि छतातून जाणाऱ्या आणि तिथपर्यंत लोंबकणाऱ्या विजेच्या वायरी तिला दिसल्या. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं गूढ स्मित पसरलं. ती पुन्हा खोलीत गेली आणि तिने दरवाजाला आतून कडी लावून घेतली. अर्ध्या तासानंतर ती बाथरूममधून बाहेर पडली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर सैलावल्याचे भाव होते. तिनं केलेल्या कामामुळे तिला दिलासा मिळाला होता. स्क्रू पुन्हा त्याच्या जागी बसले होते. त्यामुळे अब्दुलनं मोर्स कोड मशीन जिथून उपसून काढलं होतं तिथे खोलगट जागा आता भरल्या होत्या. शेजारच्या भिंतीवरून एक लांबलचक वायर गेली होती. तिचं टोक ब्रॅकेटमध्ये बसवण्यात आलं होतं. त्या ब्रॅकेटमध्ये समोरच्या आरशाशी समांतर राहील अशा प्रकारे एक लहानसा हेअर ड्रायर बसवण्यात आला होता. आपल्या हस्तकौशल्यावर खुश होऊन सेहमतनं कपडे काढले आणि ती शॉवरखाली उभी राहिली. त्यानंतर नव्यानंच बसवण्यात आलेल्या हेअर ड्रायरने तिने आपले केस वाळवले. एकाच वेळी दमलेली आणि तरीही काही प्रमाणात दिलासा मिळालेली सेहमत आपल्या पलंगावर पडल्याच गाढ झोपी गेली.
खोलीतील लाईट विझवायला ती विसरूनच गेली होती. त्याचबरोबर तिथं पोहोचलेल्या शोधपथकाचीही तिला जाणीव नव्हती. त्याच्याबरोबर तपासकामास सहाय्य करणारा कुत्राही होता. हवेलीच्या परसदारात त्याचा शोध सुरू होता. हुडहुडी भरवणाऱ्या हिवाळ्यातील शरद ऋतूच्या थंडगार वातावरणात शोधपथकातील जवान मागच्या बाजूच्या जिन्याजवळ थांबला होता. त्यानं तिथं तुटलेली फरशी आपल्या हातात घेतली. तिच्या खाली सेहमदनं डुप्लिकेट चावी ठेवलेली होती. त्याच्या चेहऱ्यावर बुचकळ्यात पडल्याचे भाव होते. त्यानं आपल्या संघातील दुसऱ्या एका सहकाऱ्याकडे उत्तर शोधण्यासाठी प्रश्नार्थक नजरेने बघितलं. ज्या प्रकारे ती बाहेरून ठोकून बसवण्यात आली होती त्यावरून ती फरशी आपोआप फुटलेली नव्हती. ते शोधपथक ISIच्या उपप्रमुखांच्या घरात शोध घेण्यासाठी आलं होतं आणि तेही त्यांना कसलीच कल्पना न देता. त्यांच्या या कृतीचं काय परिणाम होऊ शकतात याची त्या सर्वांना कल्पना होती. आणखी एखादा धागादोरा सापडतो का ते शोधण्याचे त्यांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले होते. त्या अधिकाऱ्याने मग कुत्र्याला मागं येण्याची खूण केली आणि त्याची वाट पाहत उभ्या असलेल्या ट्रकमधून ते निघून गेले. काही मिनिटांनी रस्त्याकडेच्या झुडपाआडून एक सावली बाहेर पडली. त्या आकृतीनं आपल्याकडची छोटी दुर्बीण खाली केली आणि त्या परिसराची पुन्हा एकदा छाननी केली. त्यानंतर एकदा फ्लॅशलाईटचा चकचकाट झाला. 2 दिवे प्रखरपणे पेटले. एक मोठी कार तिथून निघाली होती हे त्यावरून समजत होतं. ती जवळ आल्यावर तिच्या उजव्या बाजूला एक लहान झेंडा फडफडत असल्याचं दिसू लागलं. ती कार त्या सावलीच्या जवळ थांबली. क्षणभराचाही वेळ न दवडता तो माणूस त्या वाहनात बसला आणि त्याच दिशेनं गतीनं निघून गेला. कारनं वेळ पकडल्यावर त्यात बसलेल्या व्यक्तीच्या कारच्या सीटखालून एक छोटासा रेडिओ बाहेर काढला आणि त्याचं बटन दाबलं. टांगो सिएरा पापा ट्रान्समीटरमधून प्रतिध्वनी आला. शहरातील हॉटेलच्या खोलीतील सुरक्षितेत 2 पुरुष हेडफोन लावून बसले होते. प्रक्षेपित होत असलेला संदेश ते ऐकत होते आणि त्याची थोडक्यात टिपण घेत होते. एकानं लहानसा बीपचा आवाज करून ट्रान्समिशनची पोच पावती दिली तर दुसऱ्यानं इंटरकॉम उचलून त्याचा बझर दाबला. बोला, उद्या त्याच वेळी त्याच ठिकाणी. आभारी आहे. आपला सेट बंद करून मीरनी रेडिओ जाग्यावर ठेवला आणि आपलं डोकं कारच्या सीटवर मागे टेकवलं. सेहमद, सावकाश काम कर, सावध रहा. आता तू मोठ्या संकटात अडकली आहेस. लष्करी छावणी क्षेत्रातून कार बाहेर पडत असताना ते स्वतःशीच पुटपुटले.